रामकृष्ण हरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पावी पंढरी ज्ञान होय ज्ञानसी ऐसावर दाटी केसी ऐसावर त्याटी केसी ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगड वाची नजो कोणी जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्याटी केसी ऐसा वर त्याटी केसी। माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील भक्ती योगाचा हा 12वा अध्याय आणि या 12व्या अध्यायावरचं आपलं जे चिंतन चालू आहे, जी प्रवचन मालिका चालू आहे, त्यातील आजचं हे 17वं पुष्प 17वा भाग। मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना किंवा मागच्या 16 भागामध्ये चिंतन करत असताना आपण भक्तांचं लक्षण ज्ञानी भक्तांचं लक्षण सगुण भक्ताचं लक्षण बघत असताना खरे महात्मे खरे साधू खरे संत आणि त्यांची लक्षणे याचा विचार करत असताना भगवान म्हणतात, भगवंतांनी दुसऱ्या श्लोकापासून जे सांगितलं आपण त्याचा विचार केला, सगुण निर्गुण हा विचार करत असताना भगवंताला आवडणारे भक्त कोणते याचा विचार गेली 2-3 भागापासून आपण जेव्हा करतो आहोत तेव्हा आपल्याला माहिती आहे भगवान म्हणतात सचमे प्रिया यो मद भक्त समे प्रिया किंवा सचमे प्रिया हे सर्व जे श्लोक आहे हे मला आवडतील। म्हणजे देव म्हणतात हे भक्त मला आवडतात। कोणते भक्त आवडतात? अनपेक्ष शुचिर दक्ष किंवा संतुष्ट सततम योगी हे सर्व जे भक्त आहेत ज्याचा आपण विचार मागे केला ते भक्त मला आवडतात। किती आवडतात हे सांगत असताना भगवंताने सांगितलं, अरे किती आवडतात काय सांगू, तयाचे आम्हा व्यसन। मागच्या श्लोकावर टीका करत असताना भगवंतांनी सांगितलं तयाचे आम्हा व्यसन, त्यांचा मला व्यसन लागलं नव्हे त्यांच्यासाठीच मी सगुण अवतार धारण केला, ते भक्त मला आवडतात अशी लक्षणं सांगितली। आजचा जो श्लोक आहे तो 17व्या क्रमांकाचा श्लोक आहे। श्लोक आपल्या समोर ठेवतो, नंतर क्रमाक्रमाने एक एक ओवी घेऊन आपण त्याचं चिंतन करणार आहोत। मागच्याही भागाचा थोडासा आपल्याला संदर्भ घ्यावा लागेल, तो आपण घेऊयात, पण त्या अगोदर आपल्या समोर श्लोक ठेवतो। भगवान असं म्हणतात, भगवान वाच यो न दृष्टती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय। भगवान म्हणतात अर्जुना, जे कोणी भक्त जे कोणी ज्ञानी जे कोणी महात्मे जे शांतीच्या पदाला प्राप्त झाले आहेत ते काय करतात, ते कुठल्याही योनरदृष्टती म्हणजे कुठल्याही पदार्थाच्या इष्ट वस्तूच्या लाभापासून ते हर्षित होत नाहीत किंवा एखादा लाभ झाला नाही तिथे हानी झाली तर त्याचा खेदही मानत नाही, वियोगाने शोक करत नाही, योगाने हर्षित होत नाही, कुठल्याही फलाची इच्छा करत नाही, काही प्राप्त व्हावं असंही वाटू देत नाही, शुभ आणि अशुभ कर्माचाही ते विचार करत नाही, त्याचाही ते त्याग करतात, अशुभाचाच नव्हे शुभाचाही जे त्याग करतात, अशी जी भक्ती करतात, यो मद भक्त समे प्रिया किंवा भक्तिमान्य समे प्रिया, असे भक्त मला प्रिय आहे। भगवंत आपल्याला प्रिय असलेले आपल्याला आवडत असलेल्या भक्तांचं लक्षण सांगतात, कारण देवालाही ते लक्षण सांगायचं खूप आनंद होतो महाराज। कारण भगवान म्हणतात ना तयाचे आम्हा व्यसन, ते भक्त मला आवडतात। अर्थात कुठले भक्त आहेत ते गेल्या 5-6 श्लोकाचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे, जे ज्यांना ज्ञान प्राप्त झालं आहे, ज्यांनी सर्वस्व देवाला अर्पण केलं, सर्व कर्म देवाला अर्पण ज्याने केले, नव्हे देवासाठीच मी कर्म करतो, तिथे त्याला कुठलाही भेद नाही, सर्वत्र देव आहे, कुठलाच भेद तो मानायला तयार नाही। आणि या सर्व गोष्टीमुळे ज्याला शांती प्राप्त झाली असे भक्त
देव म्हणतात, भगवान म्हणतात, असे भक्त असे साधू मला आवडतात. अरे आवडतात काय, त्याचे आम्हा व्यसन, त्याच मला व्यसन लागलं नाही एवढंच काय, अरे त्याच्याच साठी तर मी अवताराला आलो. काय मागे एकदा मी कृष्ण जन्माच्या चिंतनामध्ये बोललो होतो, देव अवतार घेतो तो फक्त दुष्टांचा संहार करण्याकरता घेतो असं समजण्याचं कारण नाही. देवाला संहार करणं काही कठीण नाही महाराज, तिथे बसून सुद्धा तो संहार करू शकतो. जो वानराच्या हातून लंका जिंकून घेऊ शकतो त्याला रावणाला मारणं कठीण नसते तिथे बसून. कंसाला मारणं कठीण नसते. अहो पण कंसाला जर दुसऱ्याच्या हातूनच मारायचं असतं तर मग गोपिकेसोबतची भक्ती रासलीला केली कोणी असते? मुद्दा लक्षात आला का माझा? देव या भक्तांच्या साठी अवतार घेतो महाराज. भक्ता राखे पाया पासी, दुर्जनाचा संहार करणं हे जरी देवाचं काम असलं तरी देव जो अवतार घेतो तो भक्तांसाठी घेतो, भक्तांचं रक्षण करण्यासाठी तरी घेतो. त्याही पेक्षा पुढे जाऊन त्याच्या प्रेमापोटी तो येतो महाराज. त्यालागी मज रूपा येणे, तयाचे निमज येथे असणे, तया लोन किजे जीवे प्राणे ऐसा पडी. भगवान म्हणतात, अरे त्याच्यासाठी मी साकार झालो. कधी कधी असं वाटते त्याच्यासाठी मी पंचप्राण वळून टाकावे. असं कोण म्हणते? देव म्हणतात. भक्तासाठी मी माझे पंचप्राण वळून टाकावे, कारण तू माझ्या प्राणापेक्षाही मला प्रिय आहे ना, प्राणापेक्षाही प्रिय आहे. भगवंतानी आता अनेकदा विषय झाला आपल्याला माहिती आहे, भगवंत वैकुंठ सोडून संत सदनी पाही राहिला. कशासाठी? कारण त्याला वैष्णवासोबत राहणं आवडते महाराज. वैष्णवाच्या संगतीला सुख आहे. जसं भक्तांना आहे, तुम्हा मला आहे, तसं देवालाही सुख वाटते. म्हणून तो देव रूपाला येतो, साकार होतो, सगुण होतो. कुणासाठी? भक्तांसाठी. त्यालागी मज जन्मा येणे, तयाचे निमज येथे असणे, तया लोन किजे जीवे प्राणे ऐसा पडी. असे जे भक्त ते कशानेही हर्षित होत नाही, कशानेही दुःखित होत नाही, कशाचाही शोक नाही, कशाचाही आनंद नाही. शुभ आणि अशुभ कर्माचाही त्याग आहे. असे भक्त भगवंत म्हणतात मला आवडतात. काहू त्यांना काहीच आवडत नाही, मग त्यांना आवडते करी काय? माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात. पहिलीच ओवी या श्लोकावरती अशी आहे, जो आत्मला भासारिखे, गोमटे काहीच न देखे, मनोनी भोग विषेखे, हरिखे जना. हरिखे जना म्हणजे आनंदित न होणं, हर्षित न होणं. आपण काय हरिकला हो गावाला जायला, मामाकडे जायला खूप हरिकलं वा पोरग, हरिखे जेना म्हणजे हरिक जेना म्हणजे त्याला आवड नसणं, हर्षित न होणं. माऊली म्हणतात असे जे भक्त आहेत, जे अशा लक्षणांनी युक्त भक्त आहेत, जे देवाला आवडतात. कुठल्या लक्षणांनी? ज्याला जो आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देखी, त्याला आत्मलाभाशिवाय दुसरं काही गोमट वाटत नाही, म्हणजे चांगलं वाटत नाही. त्याला कुठलाही भोग त्या ठिकाणी प्राप्त झाला तरी कुठल्याही भोगानं तो हर्षित होत नाही, कुठल्याही संकटानं तो दुःखी होत नाही. फक्त आणि फक्त त्याचं एकच लक्ष आत्मलाभासारखे, ज्याला आत्मलाभ, ब्रह्मज्ञान, भगवत प्राप्ती प्राप्त करून घ्यावी हेच ज्याचं ध्येय आहे. आणि त्या सुखापुढे मग कुठलाच लाभ त्याला महत्वाचा वाटत नाही. तुकोबारा म्हणतात ना, तुका म्हणे आता लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. फक्त लाभ महाराज, आत्मलाभ हाच लाभ आहे. आणि तुम्हाला सांगू, अहो फक्त संतांच्या दर्शनाने हा लाभ आपल्याला प्राप्त होतो, संतांच्या शिकवणीने येतो. कारण संतांच्या ठिकाणी हा आत्मलाभ झाला असतो.
जो आत्मलाभ संतांना प्राप्त झाला त्या आत्मलाभाने आपल्याला देव प्राप्त करून देतात. नात्रांचा अभंग आहे ना, पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला. वासाय महाराज, संतांच्या संगतीनं आपल्याला देव प्राप्त होतो. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भावाची बंधने. म्हणून संतांच्या संगतीनं देव प्राप्त होतो, आत्मलाभ प्राप्त होतो. आणि एकदा हा आत्मलाभ प्राप्त झाला की मग त्याच्याशिवाय दुसरं काही गोमट वाटत नाही. ही लक्षणं ज्यांना प्राप्त झाली ते भक्त भगवंताला आवडतात. भगवान म्हणतात, आत्मलाभासारखे गोमटे काय तन देखे, म्हणून भोग विषेखे हरिकी जना. आणि माऊली ज्ञानोबा आहे पुढची उवेशी ठेवतात, आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, मनवणे द्वेष उठेला जया पुरुषा. काय झालं माहितीये का, अशी लक्षण असणारे जे भक्त आहेत त्यांच्या ठिकाणी महाराज काय सांगू, विश्व स्वतःच झाले हो. आपणची विश्व झाला म्हणजे जगामध्ये सर्वत्र चैतन्य आहे, मीही चैतन्य आहे, म्हणजे आपणची विश्व झाला. माऊलीची आपल्याला माहिती आहे, हे विश्वची माझे घर ऐशीमती जयाची थोर, किंबहुना चराचर आपण झाला, म्हणजे आपणची विश्व झाला तरी भेदभाव. आता मला सांगा, जगत जर आपण झालो तर भेदभाव कुठे राहिला मला सांगा ना. आणि म्हणूनही द्वेष उठेला म्हणजे द्वेष निवारला, द्वेष मावळला. त्या तया पुरुषा म्हणजे ज्यांना आत्मलाभाशिवाय दुसरं गोमट काही दिसत नाही, त्यांच्या ठिकाणी द्वेषही नाही, भेदही नाही, कारण आपणची विश्व झाला. माऊली गोड वर्णन करतात महाराज, काय सांगावं. पया फुले जे साचे ते कल्पांती नवचे, जाणोनी गताची न शोची जो. शोची जो म्हणजे शोक करत नाही. जे आहे आपलं जे आहे ना महाराज, जे सत्य आहे ते राहत असते आणि जे असत्य आहे ते जात असते. सत्य काय आहे जगतामध्ये, सर्व असत्य, सर्व मिथ्याच आहे ना हो. हे बघा, जे टिकत नाही ते मिथ्य आहे. शरीर टिकते का, शरीर टिकत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह टिकत नाही, संपत्ती टिकते का. बघा ना तुम्ही, 3-4 पिढ्या झाल्या की संपत्ती राहत नाही असं म्हणतात, आणि आपण बघतो पण संपत्ती टिकत नाही. सौंदर्य टिकते का, सौंदर्य टिकत नाही, निघून जाते. वय वाढत जाते, आयुष्य निघून जाते. म्हणजे आपलं जे आहे, ज्याला आपण आपलं म्हणतो, ते सत्य आहे का, ते असत्य आहे, म्हणजे ते जाते. पण महाराज तर म्हणतात, पै आपुले जे साचे, जे आपलं खरं आहे ना ते कल्पांती सुद्धा सरत नाही महाराज. मग खरं काय, कल्पांती हे सरे ना. मनविता त्यांचे दास पुढे आसवर, कृपादान केले संती कल्पांत. जे कल्पांती ही सरत नाही ते खरं आहे, ते साच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. साच म्हणजे सत्य. सत्य काय आहे, देव सत्य आहे, ब्रह्मनिष्ठा सत्य आहे, आत्मलाभ सत्य आहे, परमात्म्याची प्राप्ती सत्य आहे, ब्रह्मज्ञान सत्य आहे. आणि म्हणून माऊली असं म्हणतात, पया फुले जे साचे हे कल्पांती नवचे, हे जाणवणे गताचे न शोची. त्याच्यामुळं जे गेलं ते आपलं नाहीच ना, आणि म्हणून शोक करायचं नाही, ही ज्यांची वृत्ती झाली महाराज, ते भक्त देवाला आवडतात. काय सांगू, खूप कठीण आहे महाराज. आम्हाला हे पटणं आणि आचरणात आणणं एवढं सोपं नाही. पण महाराज लक्षणं ही महात्म्यांची आहे हो. महात्म्यांची, साधू संतांची, भक्तांची, जे देवाला आवडतात त्या भक्तांची लक्षणं ही आहेत. ते म्हणतात जे गेलं ते माझं नाहीच, आणि जे आहे ते सत्य आहे. सत्य साच खरे श्री विठ्ठलाचे नाम बरे. श्री विठ्ठलाचे नाम सत्य साच खरे. किती उदाहरण देऊ, किती प्रमाण सांगू. फक्त आणि फक्त
एकच सत्य, सत्य संकल्पाता दाता नारायण. काय सांगू महाराज, अनेक प्रमाणावर सिद्ध होते. सत्य फक्त एकच आहे, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, पांडुरंग परमात्मा आणि संत महात्मे. याच्याशिवाय दुसरं जगतामध्ये सत्य काहीच नाही. आणि म्हणून जे गेलं ते असत्य आहे असं समजावं. आणि हे ज्यांनी समजलं ते खऱ्या अर्थानं भक्त आहे, ते महात्मे आहे, ते साधू आहे, ते संत आहे, ते भगवंताला आवडतात. भगवंत म्हणतात भक्तिमान्य समीप्रिय, ते मला प्रिय आहेत. पुढे जाऊन माऊली पुन्हा आपली एक ओवी त्या ठिकाणी सांगतात. आणि दया परवते काही नाही, ते आपण पेची आपल्या ठाई, जहाला या लागितो काही आकांक्षी ग. माऊलीच म्हणतात आणि त्याहून श्रेष्ठ आणि श्रेष्ठ अशी गोष्ट कोणतीच नाही. दया परते काही नाही, ती तो स्वतःच झाला असल्यामुळे त्याला कशाची इच्छा नाही. महाराज असं आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. कारण स्वतःच तो विश्व झाला, स्वतःच तो ब्रह्मरूप झाला की नाही. मग असे महात्मे स्वतःच ब्रह्मरूप, स्वतःच श्रेष्ठ असल्यामुळे त्या पर्वते काही नाही, ज्या पर्वते काही नाही, त्या आपण आपल्या ठाई, झाला या लागितो काही आकांक्षी गाव. म्हणून तो कुठली इच्छाच करत नाही. त्याही पुढे जाऊन माऊलींनी एक ओवी सांगितली, अत्यंत महत्वाची ओवी आहे महाराज. माऊली म्हणतात ओ कटे का गोमटे, हे काहीच नया नुमटे, रात्री दिवस न घटे सूर्याशी जीवी. चांगलं की वाईट, ओकटे म्हणजे वाईट आणि गोमटे म्हणजे चांगलं. ओकटे का गोमटे, हे काही चितया नुमटे, रात्री दिवस न घटे सूर्याशी जीवी. सूर्याला जसं रात्र आणि दिवस हा भेद नसतो, त्याप्रमाणे वाईट किंवा चांगलं असा ज्यांना भेद नाही ते खऱ्या अर्थानं महात्मे भक्त आहेत, ते देवाला आवडतात. अर्थात सूर्याला कधी रात्र आणि दिवसाचा भेद आहे का हो, मला सांगा. हा भेद कुणाला आहे? ज्यांनी रात्र पाहिली त्याला दिवस समजतो, नाही का. आता रात्र आहे समजा, तर आपल्याला माहिती आहे उद्या दिवस निघणार, पण सूर्याने रात्र पाहिलीच कधी? आणि मग सूर्याने पाहिली तर रात्र राहणार तरी कशी, मला सांगा ना. अहो, दिव्याने अंधार कधी पाहिला का? दिव्याने अंधार पाहिला, सांगा ना. दिवा गेला, अंधार पाहिला, अंधार दिसेल का? दिवा स्वयंप्रकाश महाराज. तसं दिवा जर हा सूर्याला जसं अंधार दिसू शकत नाही, रात्र आणि दिवस दिसू शकत नाही, तसं माऊली म्हणतात ओकटे का गोमटे, हे काहीच नया नुमटे, रात्र दिवस न घटे सूर्याशी जेवी. त्याला चांगला आणि वाईट याचा कुठलाही त्या ठिकाणी भेद नाही. चांगला वाईटाचा तो विचारच करत नाही, कारण तो चांगला आणि वाईट याच्या दोघीच्याही पलीकडे झालाय. कारण तो ब्रह्मरूपाला प्राप्त झाला, तो ज्ञानी भक्त आहे. ते ज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. म्हणून ओकटे आणि गोमटे, हे काहीच तया नुमटे, रात्री दिवसांना घटे सूर्याशी जेवी. आणि मग पुढची ओवी माऊलींची अशी आहे, ऐसा बोधूची केवळू, जो घेऊन असे निष्कळू, त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. हे सर्वात महत्वाचं आहे महाराज. केवळ ज्ञानरूप झाला म्हणून झालं असं नाही. ज्ञानाने ओतप्रोत भरला, ज्ञानी झाला, ब्रह्मज्ञानीच काय ब्रह्मरूप झाला, माझ्या पदाला प्राप्त झाला, तरी सुद्धा तो माझं भजन करतो, म्हणून तो मला आवडतो. भगवंता आलं का लक्षात तुमच्या? काय माहिती आहे का, ज्ञान प्राप्ती झाल्यावर भजन करायची आवश्यकता नाही. देव प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा आणखी देवाची पूजा करायची आवश्यकता नाही. ब्रह्मपदाला प्राप्त झालं, मुक्ती मोक्ष मिळाला, संपलं ना सर्व. पण तसं नाही महाराज. मोक्षाचे अधिकारी असून सुद्धा मोक्ष आम्हाला नको असं संत महात्मे का म्हणतात, साधू पुरुष का म्हणतात, महात्मे का म्हणतात की ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आम्हाला भक्ती घडावी अशी त्यांची इच्छा असते. याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. आणि असे ज्ञानोत्तर भक्तीवाले भक्त मला खूप आवडतात असं भगवंत त्या श्लोकात सांगतात. त्यावर विचार करत असताना माऊलींनी एवढ्या आपल्या समोर उभ्या ठेवल्या.
माऊली म्हणतात असं सर्व ज्ञान प्राप्त झालं, एवढे सर्व लक्षण आहेत, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला, त्याची पूजा मी करायला लागलो तरी तो माझी पूजा करतो. अद्वैत अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तो द्वैत मानून फक्त आणि फक्त माझ्यासाठी माझी पूजा घडावी, माझं भजन घडावं म्हणून जो जगतो तो खरा भक्त आहे. तो मला आवडतो. आवडतो म्हणजे काय आवडतो? माऊली म्हणतात आई तरी तया ऐसे दुसरे आम्हा पर्यंते सोय रे, नाही गाचा चोकारे तुझी आन. बघा, भगवंतानी शपथ घेतली या ठिकाणी. तुझी आन म्हणजे अर्जुनाची शपथ घेतली. शपथ कोणी कोणाची घ्यायची नसते, शपथ आपल्या जीवलगांची घ्यायची असते. नवरा बायकोचं भांडण झालं, एखादी गोष्ट बायकोला पटली नाही, बायको नवऱ्याला म्हणते नाही नाही असं नाही, तो म्हणतो नाही ग नाही, घ्या माझी शपथ. बायको म्हणते की नवऱ्याला माझी शपथ घ्या, कारण माझी शपथ घ्या म्हणजे प्राणप्रिय प्रिय गोष्टीची शपथ घ्या. बायकोची शपथ घेतली म्हणजे हा बायकोला नाही नाही खरंय, आता ठीक आहे सोडून द्या, आता लबाड शपथ घेणारे बरं आहे, आता आपण त्यातलेच असतो, जाऊ द्या, तो विषय नाही. इथे भगवंत अर्जुनाची शपथ घेऊन सांगता, अर्जुना नाही का साचो कारे तुझी आण म्हणजे तरी तयाशी दुसरे आम्हा पर्यंते सोरे. मला खरं सांगू का, त्याच्यासारखा जीवलग मित्र मला दुसरा कोणताही नाही. कुणासारखा? जो सर्व ज्ञान प्राप्त करून माझ्यासारखा झाला, मला मिळाला, माझ्या पात्रतेचा झाला, तरी माझी भक्ती करतो, भजनशील आहे, असा भक्त मला खूप जीवलग आहे रे. किती जीवलग आहे? भगवान म्हणतात तरी तया ऐसे दुसरे आम्हा पर्यंती सोरे. याच्याशिवाय दुसरा जीवलग कोणी नाहीच नाही. लक्ष्मी सुद्धा मला एवढी प्रिय नाही. भगवान म्हणतात, काय सांगावं, भगवंताला भक्त जेवढे प्रिय आहे ना, तेवढी स्वतःची बायको सुद्धा प्रिय नाही. भगवान म्हणतात सर्वात जीवलग तरी दया ऐसे दुसरे आम्हा पर्यंते सोय रे, नाही का साचो कारे तुझी आण. तुझी शपथ घेऊन अर्जुना सांगतो की यापेक्षा या भक्ता एवढे प्रिय मला कोणीही नाही. एवढे जीवलग, एवढे सोयरे, एवढे जवळीक करणारे आम्हाला कोणी नाही. एवढे ते आमच्या जवळचे आहे. कोण जवळचे आहे? जे आत्माला वासारखे कुमटे काहीच न देखे असे असलेले, म्हणून भोग विषेखे हरिके जना असे असलेले, भोगानं विशेष भोगानं त्या ठिकाणी आनंदित न होणारे. म्हणजे हे बघा काय असते, थोड्या भोगानं कधी कधी मनुष्य आनंदित होत नाही. एखाद्याला समजा एखादा महाराज आहे, त्याला 10 रुपये दक्षिणा दिली, चेहऱ्यावर काही नसते भाव. 100 दिली काही नसते, 1000 दिली काही नाही. एखाद्यानं 10,000 रुपये दिले, थोडासा हर्षित होतो की नाही? हर्षित होतो. म्हणून भोग विषय के हरी के जना. मोठा भोग मिळाला की हर्षित होतो. खरा महात्मा नसतो तो भाग सोडा. हे बघा, संसारातले भोग माणसाला मिळाले आनंदित होतो, चांगल्यात चांगले भोग मिळाले आनंदित होतो. ठीक आहे, यांनी आनंदित, एखाद्या यांनी आनंदित होणार नाही. पण स्वर्गातले भोग मिळाले तर आनंदित होईल की नाही? होईल ना. पण ते सुद्धा भोग महाराज चिरकाल टिकणारे नाही, याची जाणीव ज्याला झाली ते भक्त मोठे असतात. हे बघा, इंद्रपद जरी मिळालं तरी इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. हे ज्याला समजलं ना, ते कुठल्याही भोगानं आनंदित होत नाही, हर्षित होत नाही. आत्मलाभासारखे गोमटे काही तर देखे, म्हणून भोगविषय मी भोगविषयी शब्दावर सांगतो. विशेष भोगाला ते हर्षित होत नसतात, कारण त्यांना माहिती आहे कुठलाही भोग जरी असला तरी तो टिकणारा नसतो. टिकणारा फक्त हा योग आहे आणि हा भक्ती योग आहे. आणि म्हणून या भक्ती योगाच्या अध्यायाचं आपण चिंतन करतो आहोत. सर्वात श्रेष्ठ भक्ती योग, भक्तीच्या माध्यमातून देवाला जवळ करायचं. आणि एकदा भक्तीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले हे जे 4-5 श्लोकामध्ये जे काही सांगितलं ते करण्याचा प्रयत्न करून ज्ञान प्राप्त करून भक्त बनलं. सौन भक्ती करता 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 भगवंताच्या जवळ गेलं की मग भगवान म्हणतात तयाच्या महाव्यसन, हे आपण बघितलं. आणि भगवान म्हणतात त्याच्या एवढ्या जवळचा माझा कोणी नाहीच नाही.
तरी तयायसे दुसरे आम्हा पड्यंते सोयरे नाही गा सातुकारे तुझी आन भगवंत शपथ घेऊन सांगतात की मला यापेक्षा दुसरं कोणीही जवळचं वाटत नाही. एवढे भक्त जवळचे वाटतात, पण त्या भक्तांची लक्षणं अशी असावी लागतात. 17व्या श्लोकावरचं चिंतन अशा पद्धतीनं जसं अल्पमतीनं मांडता आलं तसं मांडण्याचा प्रयत्न केला. आज आपण श्रीमद भगवद्गीता 12वा अध्याय 17वा श्लोक आणि माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीतील या 12व्या अध्यायातील या श्लोकावरती किती 190 ते 196 या ओवीपर्यंत चिंतन केलं. पुढच्या भागामध्ये पुन्हा आणखी आपला पुढचा श्लोक आणि त्या अनुषंगाने येणारं चिंतन आपण करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णानी. आपल्या नियमाप्रमाणे एकदा भजन करूया माऊलींचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्रीकांत माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.